नमस्कार भावांनो, ब्लॉक नंबर 6 आमच्या गावात आज सप्त्याची सांगता आहे आणि आमच्या गावात तुम्ही बघू शकता सप्त्याची समाप्ती असल्यामुळे गावातून मिरवणूक निघाली आणि मग मी सप्ताह संपल्यानंतर गाडीला किक मारून डायरेक्ट वरुडी ते बोईसर माझ्या कामासाठी मी निघालो आहोत। त्यानंतर आमच्या गावातून जाताना मला तुम्हाला चन्नापुरी घाट दाखवतो की चन्नापुरी घाट मोठा आहे। तुम्ही बघितला असाल चन्नापुरी घाट ते अवघड सिस्टीममध्ये असतो। त्यानंतर मी शिंदरमध्ये पोहोचलो, तुम्ही बघतो थाई मुक्तिधाम मंदिर आहे। मला वाटलं दर्शन घ्यावं पण टाईम झाला असल्यामुळे दर्शनाला जाऊ शकलो नाही। मी बाहेरून दर्शन घेतले, बाहेरून दर्शन घेऊन मग मी पुढे निघालो आणि पुढे नादर्शन गोट्यामध्ये आलो। खूप ऊन वाढले असल्या कारणाने म्हणलं उसाचा रस घ्यावा। काकांना काही इंजिन चालू होत नव्हते, मला इंजिन चालू करायची प्रॅक्टिस असल्यामुळे म्हणलं काकाला चालू करून काका म्हणले तू तो काम कर, फक्त उसाचा रस पे। मग उसाचे 2 ग्लास घेतले आणि उसाचा रस पिलो आणि आपल्या कामाला निघालो। मग मन पण शांत झाले आणि गाडी पण शांत झाली। पुढे निघाल रस्त्याने तुम्हाला या पवनचक्की दाखवतो। या पवनचक्की सर्व सुझलॉन कंपनीचे आहे। सुझलॉन कंपनीचे शेअर आजकाल थोडे कमी आलेले आहे, 80पर्यंत गेले ते तुम्हाला वाटतं तुम्ही सुझलॉन कंपनी शेअर आता घेऊ शकता। नंतर थोडं पुढे आलो, बाजार लागला। बाजारामध्ये या ठिकाणी भाज्यांचे भाव कमी असल्यामुळे मग भाज्या पण घेतल्या, कारण आपल्या बोईसरमध्ये तुम्हाला माहिती आहे भाव लय रेट आहे। 10 रुपयाला 2 शेंगा भेटतात, इकडे 10 रुपयाला 5 शेंगा भेटल्यानंतर तुम्हाला रस्त्याने आम्हाला साईची पालखी भेटली। साईच्या पालखी दर्शन घेतले, कारण मी आजकाल 2 दिवसापूर्वीच साई दर्शनासाठी गेलो होतो, साई दर्शन घेतली होती। आणि समृद्धी महामार्ग लागला। समृद्धी मार्गाला मी काही जात नाही, कारण माझ्या मोठी गाडी नाही, आमच्या गाडीला टोल भरावा लागत नाही। टोल आमची गाडी किक मार मी निघा रस्त्याने तुम्हाला बघतो हा एक घाट आहे। घाटाचं नाव मला माहीत नाही, मी तुम्हाला खूप टायमा सांगा कोणता घाट आहे, पण एवढा अवघड आहे। 10-15 किलोमीटर घनदाट जंगल आहे आणि तेवढा पार करून मी आलो खाली। मला वाडा आणि बोईसर लागलं। वाडा बोईसर करतात मला 8 वाजलं, रस्त्याने खूप टाईम झाला, 8 वाजले होते, पण वेळेवर पोहोचलो। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद। रामकृष्ण हरी।